आज दिवसाची सुरुवात एवढ्या हाईट वरून होईल असं वाटलंच नाही. कॉलेजला जायचा कंटाळा आला म्हणून घरी थांबलं तर हे घरच्यांनी कामं लावून दिली. त्यांनी मला या दोन्ही टाक्या धुवायला लावल्या. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींना. तर या ठिकाणी सकाळ सकाळी उरकल्यानंतर आपल्या पोल्ट्री आली तुसाची गाडी. बरं झालं हा याच्याच मर्जीने आतमध्ये गेलाय. याला अजून काही कळत नाही. गाड्या बिड्या चालू असले का त्यांच्या मागं पळत राहते. बघा आता आधीच ती गोण जड झालेली आहे मला आणि हा अजून दाबून धरणार त्या गुणीला आणि मग त्याला मारायला गेलं की पळून जाणार. लय रामुशी सगळ्यांना तसंच करतोय. झाला आता उड्या बिड्या मारून झाल्या. आता रडायची पाळी आली. लय उड्या मारित होता तेव्हाच काहीतरी त्याच्या पायात भरला आणि सारखा चाटीत होता. हो जावा याला घेऊन कुठेतरी ना जाऊन सोडून द्यायला लयच त्रास दिलाय यांनी. कसं मजेत गाडीत बसून चाललेलं आहे. बस तसंच तुला घेतच नाही खाली आता मी. झाला ते हे काम तर ओके झाले. आता संध्याकाळच्या टायमिंगला नाही बॅगा खाली करून घ्यायला लागतील. तुम्ही पण चल गाडवा घरी निसता भटकत राहतो कुठं ना कुठेतरी. आता विषय असा झाला की मला काही घरी काम नव्हतं दुपारच्या टायमिंगला. मग मी म्हटलं चला गाडीला सर्व्हिसिंगलाच टाकून येऊया. आता घरी जायला तर माझ्या काय गाडी नाही. आता जातानीच बघायला लागून कोण भेटते की काय. चला फायनली घरी जायला गाडी भेटली. संकेत त्याच्या विजिट उरकून येतच होता. मग म्हणलं मला घेऊन जा घरी. वाटत कलिंगडवाला दिसला. म्हणलं चला जाता जाता कलिंगड घेऊन जाऊया. आता इकडे फक्त घरी जाता जाता त्याची एक लास्टची विजिट राहिली होती तेवढीच मारायला आलतो आम्ही. पण याचं इकडे हे भलतच चाललं होतं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. घरी आल्याच्या नंतर इकडे ऊन उतरल्याच्या टायमिंगला आम्ही इकडे बॅगा फोडायला घेतल्या आणि मग ते सगळ्या बॅगा खाली करून घेतल्या. काम झाल्यानंतर मला पुन्हा जायचं होतं मंतरला. आता आपल्याला डिस्कवरला न्यायची पाळी येणार आहे आणि मग शुभमला घेऊन मी दोन्ही गाड्या आहे ना घरी घेऊन निघालो.